नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये तुम्हा सर्वांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मालिकेमध्ये अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, का तू असं वागतेस? का प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा रोष ओढावून घेतेस? तन्वी, प्लीज स्वतःला सांभाळ, कारण खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय आता मला। काय करावं तेच कळत नाही। त्यावेळेला प्रिया म्हणते, अश्विन, तू प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच का येतोस? का तुझ्या घरातल्यांना बोलत नाहीस? का प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतोस? तेव्हा मात्र पूर्णा आजी कसलाच विचार करत नाही आणि पूर्णा आजी सटासट प्रियाचं थोबाड फोडते आणि प्रियाला म्हणते, पुरे तन्वी, खरंच पुरे। आजपर्यंत तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला, पण आता खरंच नाही। खरं सांगायचं तर तन्वी, आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही। खरं सांगू का तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही। तेव्हा लगेच प्रिया बोलते, पूर्णा आजी, काय झाले? तुझा या सायलीवरती विश्वास आहे का? पूर्णा आजी, तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? पूर्णा आजी, जरा तरी विचार करा ना। खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा मला त्रासच होतो आणि तुमचं वागणं मुळात मला पटत नाही। खरं सांगायचं तर आता खरंच पुरे करा। तेव्हा प्रतिमा बोलते, खरं सांगू का तन्वी, मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही। फक्त आणि फक्त या सर्वांमुळे मी तुझ्याशी संवाद तरी साधतीय। मंडळी, पुढे पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व मालिकेमध्ये त्यानंतर तुझ्याशी बोलण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही। तेव्हा लगेच सायली बोलते, मी काय बोलते ऐका ना प्लीज, हे सर्व थांबवा। उगाचच हे वाढवू नका, कारण आपण कितीही वाढवलं तरी सुद्धा आपल्याला त्रासच होणार आणि या गोष्टीचा त्रास झालेला मला सहन होणार नाही। प्लीज हे सर्व थांबवा। तेव्हा अश्विन बोलतो, बघितलंस का घरात भांडणं नकोत म्हणून तिला किती त्रास होतोय ते? म्हणून तर मी बोलतोय तन्वी, तू या घराचा विचारच करत नाहीयेस। तन्वी, तू जर का या घराचा विचार केला असतास तर बरं झालं असतं, पण शेवटी तू स्वतःच तेच खरं केलंस। तन्वी, तुझ्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं तेच मला कळत नाही। खरं सांगायचं तर तन्वी, एकच गोष्ट सांगतो, यापुढे माझ्याशी संवाद साधू नकोस, कारण मुळातच मला बोलायची इच्छाच नाही। तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे अश्विन, काय चाललंय काय तुझं? अश्विन, अरे तू माझ्याशी का भांडतोस? तू माझा विचारच करत नाहीयेस अश्विन। तेव्हा अश्विन बोलतो, तुझा विचार करू म्हणजे नक्की काय करू? तूच सांग ना मला। मला खरंच तुझ्या विचाराचा कंटाळा आलाय तन्वी, प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलो, आज माझा बर्थडे सुद्धा सगळा स्पॉइल केलास। असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती। त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, अश्विन, मला तुझ्या बर्थडेचं छान असं सरप्राईज द्यायचं होतं। खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अश्विन। तेव्हा लगेच कल्पना बोलते, नाही ना बोलायची इच्छा? नको बोलूस त्याच्याशी, गप्प रहा। पण असा वेडेपणा उगाचच करू नकोस, कारण तुझ्या अशा वेडेपणाचा त्रास होतोय। मुळात तुला काही गोष्टी कळतच नाहीत आणि तू बावटसारखं वागतेस। खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि तन्वी, खरं सांगू का? आता तरी मला असं वाटतं की तू शांत राहिलीस तर बरं होईल, कारण तुझ्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय। खरं सांगायचं तर तुझं वागणं मुळात पटण्यासारखं आहे। काय करावं, काय बोलू नये हे तुला कळतच नाही। प्लीज तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि तुझं तोबाड सुद्धा दाखवू नकोस।
तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि ती तावातावात निघून जाते. तेव्हा रविराज अचानक बसतात आणि डोक्याला हात लावतात आणि रविराज म्हणतात, काय करू मी या मुलीचं? मलाच कळत नाही ही मुलगी असं का वागते तेच मला समजत नाही. मुळात या मुलीचं वागणं मला पटण्यासारखं आहे. काय करावं, काय नाही तेच समजत नाही. पण काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे मला. शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही. आता जर का मी शांत बसलो तर होत्याचं नव्हतं होईल आणि सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र पूर्णा आजी रविराजला म्हणते, रविराज, प्लीज तुम्ही शांत व्हा. रविराज, तुम्ही स्वतःला कशाला त्रास करून घेताय? रविराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या मुलीचा त्रास करून घ्यायची गरजच नाही. तेव्हा रविराज म्हणतात, पूर्णा आई, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही. खरं सांगायचं तर या मुलीच्या वागण्याचा त्रास होतो. ही मुलगी कशी कशी वागते बघितलंत ना पूर्णा आई. खरं तर मला काय करावं तेच कळत नाही. प्रत्येक वेळेला या मुलीचा विचार करायचा, प्रत्येक वेळेला या मुलीचा विचार करून आपण वागायचं, पण आता नाही. आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला मुळात शांत बसायचंच नाही. एकेकाला त्याची लायकी दाखवायचीच आहे, त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला अर्जुन रविराज सरांजवळ जातो आणि रविराजला म्हणतो, सीनियर, तू जरा विचार कर, तुझ्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. मग सीनियर, तू असा विचारच का करतोस की ती मुलगी तुझा विचार करेल म्हणून? सीनियर, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा त्या मुलीला एवढा भाव देऊ नकोस की ती तुझ्या डोक्यावर बसेल. सीनियर, प्लीज स्वतःला सावर. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, अर्जुन, तू बोलतोस ते सगळं काही पटतंय मला, पण किती काही झालं तरी काळजाचा तुकडा आहे माझ्या अर्जुन. काय करू मी? कसं समजावू त्या मुलीला तेच कळत नाही. तेव्हा लगेच सायली बोलते, रविराज सर, तुम्ही जर का असे हतबल झालात तर तिला काय बरं वाटेल? अहो, तिच्या तर हातात आयत कोलीत भेटेल. ती सुधारणार नाही तर ती दुसऱ्याला पुन्हा एकदा त्रास देईल. प्लीज तुम्ही विचार करा. मी काही तुमचं म्हणणं टाळत नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या लेकीपासून दूर करत नाहीये, पण तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल. रविराज सर, तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते ते? लगेच रविराज सर म्हणतात, सायली, मला समजतंय तुझ्या बोलण्याचा अर्थ सुद्धा मला कळतोय, पण सायली कितीही काही झालं तरी सुद्धा ती माझी मुलगी आहे, मुलगी आहे. त्यावेळेला लगेच सायली बोलते, आहे ना, पण तिला आहे का त्याची जाणीव? आपलं काय कर्तव्य आहे, काय नाही हे तिला समजतंय का? आज आपल्या नव्याचा वाढदिवस आहे, तर आपण शांत राहावं, शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या, पण नाही. हिचं आपलं एकच. ही ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे. खरं सांगायचं तर हिचं वागणं खरंच बदललंय. काल पूर्णा आजीला सुद्धा तिने चुकीची गोळी दिली, पण त्याचं सुद्धा तिला काहीच वाईट वाटलं नाही. ती असं का वागते तेच मला कळत नाहीये. प्लीज तुम्ही जरा समजून घ्या. तेव्हा रविराज सर बोलतात, समजून घेऊ म्हणजे नक्की काय करू सायली? मुळात हिचं वागणंच कळत नाहीये. हिच्या वागण्याचा खूपच वेगळाच अर्थ काढला जातो. त्यावेळेला मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी तन्वीला रविराज सरांनी सटासट कानाखाली वाजवा घराबाहेर काढलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.